भूतासारखी दिसत असून पण वाकड्या तिकड्या पोज देऊन मटकणारी माझी मीच, हिडन टॅलेंट. हाय गायज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. आज वीक ऑफ होता तर माझी मॉर्निंग 10 वाजता झाली. नेहमीपेक्षा आज थोडं लवकरच झाली होती. उठले आणि दुकानला वगैरे गेले, दूध वगैरे घेऊन आले आणि बनवत होते चाय. कारण कसं असतंय, चाय पिल्याशिवाय आपली मॉर्निंग काही व्यवस्थित होत नाही. चहा लागतोच आपल्याला. चहा पिला म्हणजे मूड फ्रेश झाला. टी लवर म्हणतात. तुम्हाला तर माहीतच आहे की मला चाय लागतोय, कारण आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगत असते किंवा मी चाय वगैरे बनवते ते तुम्ही स्वतः बघतच असता. चाय वगैरे शिजायला ठेवला आणि तोपर्यंत बाकीचे कामं होते ते आवरून घेत होती आणि कॅमेरा इथेच चायच्या जवळच चालू होता, कारण लक्षच नव्हतं माझं दुसरीकडचे शूट करायचे, कारण लक्ष पुरं इकडे चायकडे होतं. मग मस्त चाय वगैरे शिजली. हे बघा किती सुंदर चाय दिसते. ओ माय गॉड, माझ्या तोंडाला आताच पाणी येते. मस्त कडक उकळी आणली चायला आणि मग वेळ आली होती चाय गाळून घ्यायची. चाय वगैरे मस्त गाळून घेतलं कपामध्ये गरम गरम आणि घेतले चाय बटर खायला. हे बघा, या गाईज चाय बटर खायला. चाय बटर खाऊन झाले तेव्हाला काही शूट मी घेऊ शकले नाही खातानाचं, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर ते शूट घ्यायचं राहूनच गेलं. मग थोडे कामं राहिले होते ते कामं आवरून घेतले. भांडे वगैरे रॅकला लावले. सर्व जिकडं तिकडं पसारा पडला होता ते पसारा व्यवस्थित ठेवले आणि मग कामं आवरून झाल्याच्या नंतर सहजच असं नॉर्मली मी मिररमध्ये चेहरा बघत होते. तो खूपच काळा 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 दिसत होता चेहरा. एकदम असं पुरं टॅन झालं आहे फेस. डस्ट आणि ऊन पण खूप वाढले ना त्याच्यामुळे. मग आणि माहीतच आहे तुम्हाला मुलींचं कसं असतंय, एका वेळचं जेवण दिलं नाही तरी चालतं पण चेहरा क्लीन आणि चांगला दिसला पाहिजे. म्हणून विचार केला चला आज घरच्या घरी स्क्रब बनवूया. म्हणून दुकानात जाऊन हे पाऊच घेऊन आले स्क्रबचे. एवरूजचे आहेत. मग निशाला कॉल केला, निशा आली. ही आहे निशा आणि हिने माझा घरच्या घरीच स्क्रब करून दिलं. पार्लरला जायची गरजच पडाली नाही गाईज. मग काय, ही इतकं सुंदर म्हणजे सेम पार्लरसारखंच करते. हिचा काही कोर्स वगैरे झाला नाही पार्लरचा, पण हिचा एकदम परफेक्ट आहे. सेम जसं पार्लरवाल्या मुली करतात किंवा पार्लरवाल्या बाया करतात तशासारखं स्टेप बाय स्टेप बघा ना तुम्हाला दिसतच असेल. एकदम प्रॉपर प्रत्येक स्टेप ती करते. इतकं रिलॅक्स फील होत होतं ना मला, असं वाटत होतं मी पार्लरमध्येच जाऊन करते. खरंच खूप मोठा हिडन टॅलेंट आहे हिच्यामध्ये. काश ही पण जर हिचं फ्युचरमध्ये पार्लर वगैरे ओपन केली ना, मला तर शक्यतो मला वाटते लवकरच प्रोग्रेस होणार. लवकरच हिचं पार्लर चालायला लागेल. देव करो भविष्यात जर हिनं पार्लर टाकली तर चांगलंच प्रोग्रेस होऊ द्या अशी माझी प्रार्थना आहे. स्क्रब वगैरे मस्त करून झालं आणि मग नंतर बारी होती फेस पॅक लावायची. फेस पॅक लावत होती गाईज, पण खूप जास्त इचिंग होत होती. एक तो ऊन, गरमी आणि त्यात फेस पॅकचं इचिंग. पण तुम्हाला माहिती आहे आमचं मुलींचं कसं असतं, इचिंग झाली तरी चालेल पण फेस क्लीन आणि नीटनेटकं असायला पाहिजे. कारण तुम्हाला माहीत आहे फेस जर व्यवस्थित असेल तर माणसाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आहे. त्यामुळं आम्ही चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतो आहे गाईज. मला ना हे बाहेरचे प्रोडक्ट सूट होत नाहीत, एकदम पिंपल यायला लागतात. कारण मी शक्यतो डॉक्टरनी सांगल्याशिवाय कोणतंच प्रोडक्ट यूज करत नाही. तरी पण आता काय मला बाहेर जायचं किंवा हॉस्पिटलमध्ये जायचा वेळ नव्हता आणि पार्लरला पण जाऊ शकत नव्हते ड्युटीमुळं, म्हणून घरीच फेशियल केली. आय होप याचा काही साईड इफेक्ट नाही झाला तरी चालेल. हे बघा, भूत दिसत होते पोकी, तरी पण माझं फ्लॅश मारणं किंवा आरशामध्ये बघून मटकणं सरतच नव्हतं. एकदम लहान मुलासारखं आरशामध्ये बघू मटकत होती कशी दिसतंय मी म्हणून. चला गाईस, भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या. बाय, टेक केअर.